विधान परिषदेवर विजयी झालेले नवनियुक्त आमदार राजेश विटेकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 2005 मध्ये विटा या गावचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. 2007 मध्ये जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवून जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला. 2005 ते 2022 या कालावधीत सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती होते. 2014 मध्ये त्यांनी त्यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. विटेकर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. विटेकर यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ करत शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांच्यासोबत कडवी झुंज देत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत विटेकर यांचा पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार खासदार बंडू जाधव यांची दुसरी टर्म होती. शिवसेना भाजप युतीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे राहिला आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली. परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या निवडणुकीत संजय जाधव यांना 5,38,914 मते मिळाली तर राजेश विटेकर यांना 4,96,742 मते प्राप्त झाली. फक्त 42,199 मतांच्या फरकाने विटेकर यांचा पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकावर असलेले बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना तब्बल 1,49,946 मते मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान उमेदवार विरोधात दिलेली ही लढत चर्चेचा विषय ठरली होती. मतविभागणीमुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विटेकर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. त्यावेळी अचानक महायुतीमध्ये ही जागा रासपाला सुटली आणि विटेकर यांनी केलेल्या तयारीवर पाणी फिरले. उमेदवारी न मिळाल्याने ते काही काळ नाराज होते. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले. विटेकर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचाराला लागले. अजितदादा यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला. विटेकरांना विधान परिषद उमेदवारी दिली व निवडून आणले. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संघटनात्मक बांधणी मजबूत होऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यात पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. परभणी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात पक्ष वाढीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. राजेश विटेकर यांचे कमी वय, मितभाषी व्यक्तिमत्व, सहजतेने संवाद साधण्याची त्यांची शैली युवा वर्गाला आकर्षित करणारी आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना जाण आहे. अजित पवार यांचा कट्टर समर्थक असलेले राजेश विटेकर यांचे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील विटा हे मूळ गाव आहे. विटेकर यांनी चिंतामणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम राबविले. शिवाजी महाराज प्रशिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभारून विद्यार्थी व विशेषतः विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सुविधा निर्माण केल्या. महात्पूर्वी नरवाडी विटा या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. सरपंच पदापासून बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले विटेकर हे अजित पवारांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना कमी मताने पराभव स्वीकारावा लागला होता. विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे फळ त्यांना आमदारकीच्या रूपात मिळाले.